आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची क्रिकेटमधून निवृत्ती. स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अजिंक्यने याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर अजिंक्यने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर येते. क्रिकेट समीक्षक संजय दुधाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय सर, तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत. आपण पाहतोय आता नुकतीच अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे की त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपली प्रतिक्रिया? निश्चितच जर आपण क्रिकेट पाहिलं तर मुंबईचा हा एकेकाळचा आघाडीचा खेळाडू होता. त्यांनी भारतीय संघात पण मोठी कामगिरी केली. पण गेल्या दशकापासून मुख्य प्रवाहापासून म्हणजे क्रिकेटचा जो आंतरराष्ट्रीय प्रवास होता त्यापासून जो लांब होता तो इंग्लंडच्या काही खेळाडू करता, ऑस्ट्रेलियामध्ये पण करता, मेलबॉर्न क्रिकेट क्लबमध्ये तो सदस्य होता. अनेक वर्ष तिथे खेळला. त्यामुळे वयानुसार जे काळाची पावलं असतात त्यांनी ओळखली आणि त्यांनी निवृत्ती घेतली आहे. पण प्रशिक्षक आणि समालोचकाच्या भविष्यात अजिंक्य दिसणार आहे. अजिंक्य म्हणले की अनेक अशा रणजीच्या मैदानात होता ज्यात अजिंक्यनी मोठी खेळाडू केली होती. एक फलंदाज म्हणून तो तितका दमदार ठरला होता, तसा कर्णधार म्हणून पण त्यांनी आपली छाप पडली होती. IPL मध्ये पण त्यांनी मोठी कामगिरी केली आणि अखेर त्यांनी वयाचा मान राखत आज एक क्रिकेटमधून एक क्रिकेट कारकिर्दीला आपला एक पूर्णविराम दिला. असं तरी क्रिकेटची जी सेवा आहे ती करत राहील. तो प्रशिक्षक आहे आणि समालोचकाच्या भूमिकेत तो आपल्याला दिसेल. निश्चितच. मात्र संजय सर, अनेक वर्ष अजिंक्यने याबाबतचा संयम बाळगला होता. मुळातच क्रिकेट म्हणलं की क्रिकेटपटू आता IPLचा जमाना असल्यामुळे क्रिकेटपटू लगेच निवृत्ती घेत नाही. आपण जर रोहित शर्माकडे बघितलं तर खूप मोठी मागणी की रोहित शर्मानी एक दिवसीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घ्यावी. पण त्याची जोपर्यंत क्रिकेट मैदानात ते शतक ठोकत असतात, महत्वाची धावसंख्या करत असतात. अजिंक्यचं कौतुक करावं लागेल. वयाच्या 40 नंतरही तो धावसंख्या करत होता, म्हणूनच तो मैदानात टिकून होता. पण कुठेतरी थांबावं लागतं. तो निर्णय अजिंक्यने घेतलाय. एक मुंबईकर म्हणून, मराठी माणूस म्हणून मी अजिंक्यच्या निर्णयाचं निश्चित स्वागत करतो. निश्चितच. मात्र संजय सर, आपण पाहिलं की सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करताना अजिंक्य स्वतः देखील भावूक झाले होते. निश्चित. जेव्हा महेंद्र धोनींनी निवृत्ती घेतली त्यांनी पण आपली निवृत्ती सोशल मीडियावर केली होती आणि सगळ्या जगाला अचानक धक्का दिला होता. पण अशीच आज एक अपेक्षित आणि अनपेक्षित अशी निवृत्ती घेतली अजिंक्यनी. त्यामुळे जी क्रिकेटच्या मैदानात दिसणारा अजिंक्य आता आपल्याला IPL मध्ये दिसणार नाहीये, मुंबईच्या आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये दिसणार नाहीये. ती निश्चितच उणीव आपल्यासारख्या मराठी क्रिकेटच्या शौकीनांना राहणार आहे. निश्चितच. धन्यवाद संजय सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.